पुण्यामध्ये महायुतीत चांगलीच धुसफूस पाहायला मिळतीये। जागा वाटपामध्ये भाजपनं शिंदे सेनेला सन्मानजनक जागा देण्याऐवजी एक वेगळी रणनीती आखल्यानं शिंदे सेनेमध्ये अस्वस्थता आहे। मात्र याच जागा वाटपामुळे शिंदे सेनेतही नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे। पुण्यात महायुतीत नेमकं काय घडतंय पाहूयात या रिपोर्टमध्ये। पुण्यात महायुतीत धुसफूस। शिंदे सेनेत नाराजी नाट्याला सुरुवात। भाजपचं ठरलं, शिंदे सेनेचं गणित बिघडलं। भरपूर उद्रेक होणार आहे। हा अन्याय शिवसैनिक कधीही सहन करणार नाहीये। आम्ही गेले अनेक वर्ष शिवसेनेसाठी राबतोय। पुण्यात शिंदे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि संतप्त कार्यकर्त्यांनी थेट विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं। निष्ठावंतांना न्याय, निष्ठावंतांना न्याय, कार्यकर्त्यांना न्याय। या आंदोलनाला कारण ठरलं ते जागा वाटपात पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सुरू असणारी मनमानी। पुण्यात शिंदे सेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या घरी जागा वाटपासंदर्भात बैठक झाली। मात्र याच बैठकीतून शहर प्रमुख आणि महानगर प्रमुखांना डावलल्यानं कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला। भरपूर उद्रेक होणार आहे। हा अन्याय शिवसैनिक कधीही सहन करणार नाहीये। कारण हा जो अन्याय केलेला आहे ना, या तीन नेत्यांनी केलेला आहे। प्रमोद नाना भानगिरे, विजय बापू शिवतरे, नीलमताई गोरे यांनी जे शिवसैनिकांवरती अन्याय केलेला आहे, परस्पर तुम्ही तिकडे ठरवलेली आहेत। आणि काही लोक असे बोलतात की भाजपने तुमची तिकडे ठरवलेली आहेत। मग भाजप ठरवणार का आम्हाला कोणत्या जागेतून लढवायचं? आता आम्ही गाड्या आडू म्हणजे आम्हाला जर न्याय मिळाला तर आम्ही पुण्यात विरुद्ध देणार नाही गाड्या नेत्यांच्या। आम्ही गेले अनेक वर्ष शिवसेनेसाठी राबतोय। बाळासाहेब आम्हाला नाही म्हणायचे, जिथं अन्याय घडत ना तिथं पाय मारा, त्याच्याकडे दोन कान खाल्ले त्यांच्या, आणि मग तुमचा न्याय तुम्ही घ्या, कळलं का? असं आम्हाला त्यावेळेस शिकवून गेलेले आहेत। आम्ही काय लेचे पैसे नाही आता आले ना आम्ही। पुण्यात शिंदे सेनेत अंतर्गत संवाद आणि योग्य समन्वय नसल्याचं पक्ष कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही भेट घेतली आहे। माझ्या भूमिका तर मी 165 लोकांची यादी साहेबांजवळ दिली आणि अनेक कार्यकर्ते थांबलेले आहेत, इच्छुक आहेत। पण आता शेवटी पक्षप्रमुखांनी लाईन अप केल्याशिवाय आम्हालाही पुढं काय बोलतायत। त्यांचे दोन म्हणणी होती, त्याच्यात काही त्यांचे आक्षेप होते शहर प्रमुखांबद्दल। दुसरं त्यांचं म्हणणं होतं काय चाललंय आम्हाला कळत नाहीये। माझ्या असंही लक्षात आलं की त्यांना माहिती जी आहे ती चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचते। तर त्यांच्याबद्दल चांगल्या पद्धतीने समाधान झालं आणि जात असताना त्यांना उलट मी सांगितलेलं आहे की आपल्याला पक्षाचा वरून जसा आदेश येईल की स्वतंत्रपणे लढण्याचा आदेश आला तर आपण तशा प्रकारे प्रत्येक वॉर्डात तयारी करण्यामध्ये तुम्ही सहभागी असणार आहात। त्याच्यामुळे हे काय एक व्यक्ती कोणी ठरवणार नाहीये, अंतिम निर्णय माननीय शिंदेसाहेब ठरवणार आहेत। दरम्यान जागा वाटपावरून भाजप आणि शिंदे सेनेतील अंतर्गत वाद नेमका कशामुळे उफाळून आलाय पाहूया। 2017च्या निकालानुसार पुण्यात भाजपचे 97, शिवसेना 10, काँग्रेसचे 9, राष्ट्रवादी काँग्रेसचे 39 तर मनसेचे 2 नगरसेवक निवडून आले होते। त्यामुळे जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ ठरणार असल्याचं निश्चित आहे। भाजपला पुण्यात स्वतंत्र 125 जागा जिंकायच्या असल्यामुळे भाजपनं अवघ्या 15 जागांचा प्रस्ताव शिंदे सेनेला दिलाय आणि शिंदे सेनेला मात्र 35 ते 40 जागा हव्या आहेत। शिंदे सेनेला मागणीनुसार जागा मिळत नसल्यामुळे शिंदे सेनेतले कार्यकर्ते अस्वस्थ आहेत। दुसरीकडे भाजपनं पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी पहिली अंतिम यादी तयार केल्याचीही चर्चा आहे। त्यामुळे युतीतील जागा वाटपाआधीच भाजपनं महापालिकेसाठी पहिली अंतिम यादी तयार केल्यामुळे शिंदे सेनेत अस्वस्थता वाढत चालली आहे। आता एकनाथ शिंदे आपल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी कशी दूर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।